कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। देशात उद्या 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल। महाराष्ट्रात देखील मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार। युद्धादरम्यान संरक्षणाच्या पद्धती स्पष्ट करणार। विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्वच राज्यांना निर्देश। अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना। महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील। मुंबई, उरण, तारापूरचा कॅटेगरी 1 मध्ये समावेश, तर ठाणे, पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवडचा कॅटेगरी 2 मध्ये समावेश। जम्मू काश्मीर, दादर, नाशिक, नागपूरसह देशभरातील अनेक शहरांमधील शाळेमध्ये सायरन वाजवून तपासणी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी सायरन लावले। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठकांची मालिका सुरूच। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत मोदींची 40 मिनिटं चर्चा। पहलगाम हल्ल्याआधीच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर मोदींचा काश्मीर दौरा रद्द। मग सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाही? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल। राहुल गांधींकडून पहलगाम हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची भावनिक भेट। दोषींना अशी शिक्षा द्या की कुणीही भारताकडे डोळे वर करून पाहणार नाही। राहुल गांधी यांचं ट्विट। मॉकड्रिल संदर्भात गृह मंत्रालयाची राज्याच्या सचिवांसोबत 3 तास बैठक। मॉकड्रिलचा देशभरातील तयारीचा आढावा घेतला। संभाव्य अडचणींची पडताळणीबाबत चर्चा। बैठकीनंतर सचिवांची माहिती। भारत पाकिस्तानवर 10 किंवा 11 मे रोजी हल्ला करू शकतो। रशियाच्या विजय दिवसानंतर पाकवर आक्रमण होण्याची शक्यता। पाकिस्तानचा भारतातील माजी राजदूत अब्दुल बासितकडून भीती व्यक्त। शहबाज शरीफ कुठे आहे? पाकमध्ये पत्रकारांचा प्रश्न। तर पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। उपपंतप्रधान इशाक दारचं उत्तर। भारताविरोधात विधान करून पाककडून देशांतर्गत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास जगात कुणीही वाचणार नाही। पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा एकदा बरळला। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वेडा झालाय। ख्वाजा आसिफनं जगाला धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचाच माजी परराष्ट्रमंत्री कनवाल सिब्बलची टीका। पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनामध्ये रिकाम्या खुर्च्या। पाकमंत्री आणि खासदारांची दांडी। देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही। मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं। UNSC मधील पाकिस्तानचा दावा फोल। बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही। आमचं उद्दिष्ट साध्य झालं, पाकनं केला होता कांगावा। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। भारतीय नौदलही सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापतीत सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानात बँकांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा। बँकेतील पैसे काढण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी रांगा लावल्या। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ। DRDO नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रामध्ये यशस्वी चाचणी। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवींच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार। मुलींसाठी खास ITI तयार करण्याचा देखील निर्णय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। अकोला, चाळीसगाव, नाशिक, जालना, अहिल्यानगरसह ठिकठिकाणी मुसळधार। पुढील 2 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा, मात्र पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे आंबा, केळी, द्राक्ष बागांनाही फटका, तर मराठवाड्यामध्ये वीज पडून 3 मृत्यू। पंचनामे करून मदतीची मागणी।
Cancer Healer Center, a new beginning.